हॅलो नमस्कार, मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे बानेरमध्ये असलेल्या ऐरावत हँडीक्राफ्टमध्ये आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत यांच्याकडचं ब्रासच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि खूप सुंदर व्हरायटी आहेत. देवी देवतांच्या मूर्ती आहेत. ब्रासमध्ये तुम्हाला या ठिकाणी भांडे बघायला मिळतील. खूप सुंदर सुंदर कलेक्शन असणार आहे. सो व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूया. या आणि इथल्या सगळ्या वस्तू दाखवण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत. सर काय दाखवत आहे पुढे? नमस्ते मॅडम, तुम्हाला बरंच काही दाखवायचं अजून. हे तुम्हाला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा पासून सुरुवात. नक्कीच. हा, आता हे गणपती बाप्पा आहे, त्याच्यानंतर दीप लेडी आहे, त्याच्यानंतर सरस्वती आहे, राधा कृष्ण आहे, त्याचे पूजाचे ताट आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला समई आहे, हातीवर बसलेला गणपती बाप्पा आहेत. अच्छा हा अच्छा, काय प्राइस मध्ये जातात हे? काय वजनावर आहे का नगावर? ते नगावर असतो, पण ते जसं प्रत्येक वस्तूवर रेट लिहिलेले असते, तर रेट मध्ये तुम्हाला मिळून जाईल. सगळ्यात आपलं कमी रेट मध्ये मिळेल. हे बघा, हे चहाची केटली आहे. केटली आहे ही? केटली आहे चहाची. रिअल आपण पाहुणे वगैरे जेव्हा आले युनिक आहे, तेव्हा एकदम युनिक आहे. खूप सुंदर. त्याच्यात हे 2 कप चहा बसतील तेवढी छोटी केटली आहे. फक्त 1800 रुपयाला आहे. फक्त 1800 रुपये. फक्त 1800 रुपयाला फुल कार्विंग केलेली आहे. आता हे बघा, हे फ्लॉवर पॉट आहे, मीनाकारी वर्क केलेलं आहे, प्युअर ब्रास मध्ये आहे. आणि ब्रासचे जर मोड तुमच्याकडे काही जुने असेल तर आम्ही रिटर्न घेतो. अच्छा, जर तुम्हाला जे जुनं द्यायचं नवीन घ्यायचे ते ऑफर आपल्याकडे चालू आहे. तर ते कुठे पितळची वस्तू, तांब्याची काही असेल तर एकदा फोटो पाठवा, हे असं आहे, घेऊन या आणि नवीन घेऊन जावा. ओके. हे वॉल माउंटेड पीस आहे, पितळ मध्ये प्लेटिंग केलेले. अच्छा. हा, हे फक्त मीनाकारी वर्क आहे. इतर वरच होऊ शकतो, बाकी ठिकाणी असं होत नाही. अच्छा. आणि हे काय जेवणाचं ताट आहे का? मग काय हे मल्टीपर्पज यूज आहे. जसं तुमचा आता वापर कसं आहे तुमच्यावर आहे. आता ह्याचं वजन बघा तुम्ही. हो, जवळपास 1 किलो वजन आहे याचं. त्याचं पण जास्त असेल, पण कमी नाही. आणि हे आपण उरली म्हणून पण वापरू शकतो किंवा आपण घरात काही इथे आपल्याकडे जे भांड म्हणून वापरू शकतो. मल्टीपर्पज यूज आहे. वस्तू असं नाही की एकच वापरासाठी वस्तू. हे बघा, इथे पूजेचं ताट पण आहे. पूजेचं ताट म्हणून पण किंवा डेकोरेशन करायला छान आहे. 2000 च्या रेंज मध्ये आहे. डिस्काउंट सगळे वस्तूवर देऊ आपण. असं ह्याच्यावर 40% वगैरे नाही. पण अच्छा, हे पितळेच्या वाट्या वगैरे आहेत. सगळे मिळेल आपल्याला. पितळ वाट्या, समई, दिवे. आणि जड आहे वाटी, जवळपास पाव किलो पेक्षा सुद्धा जास्त आहे. 550 रुपये रेट आहे. हे रेट काही फिक्स आहेत का? आमच्या ऑडियन्सला काही डिस्काउंट वगैरे देणार आहेत? प्रत्येक वस्तूवर डिस्काउंट मिळेल. 100% डिस्काउंट मिळेल. मान सन्मान सगळ्यांचा होईल. सगळ्यांचाच होईल. 100% होईल. ओके. रेट पण प्रत्येक वस्तूवर त्यामुळेच लिहून ठेवलेलं आहे. कोणाला कमी जास्त वाटणं, सगळ्यांसाठी एकच रेट असतो. हा मस्त टेबल आहे, तुम्ही इथे बघू शकताय. ह्याच्यावर देवाचं काही स्टेच वगैरे ठेवायचे, देवाचं समोर दिवा वगैरे लावायचे, त्याच्यासाठी हे टेबल आहे. आणि हे अँटिक दिवे आहेत, तुम्ही इथे बघू शकताय. 1200 रुपये रेट आहे आणि वजनदार आहेत. असे हलके फुलके नाहीयेत, वजनदार आहेत. याच्यामध्ये डिझाईन वगैरे तुम्ही इथे बघू शकताय, वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आणि इथे हे वाट्या वगैरे मोठ्या मोठ्या दिलेल्या आहेत. सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. 1500 रुपये, 800 रुपये, 500 रुपये. आणि हा बघू शकताय बालाजीचा दिवा आहे. हा इथे बघू शकताय. शंख आहे, त्रिशूल आहे, चक्र आहे आणि बालाजीचा हा दिवा आहे. एकदम हेवी आहे, अर्धा किलो पेक्षा सुद्धा जाड आहे हा दिवा. आणि याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकताय कॅटली, लांबन दिवे किंवा असे हे गजांत लक्ष्मी आहेत. सुंदर सुंदर व्हरायटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हे लांबन समई आहे किंवा लांबन दिवे आपण म्हणू शकतो याला. आणि हा देवारा आहे, छोटासा पूजेसाठी. ज्यांच्या घरात एखादा देव वगैरे असेल तर त्यांच्यासाठी फार छान आहे. हे 2-3 हजार रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला या ठिकाणी येतात. जशी साईज आहे त्या रेटमध्ये तुम्हाला हे मिळतील. हे 1500 रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिस्काउंट मिळणार आहे. आता ही मूर्ती तुम्हाला दिसायला एकदम छोटी दिसते, पण जवळपास पाव किलोपेक्षा सुद्धा जास्त याचं वजन आहे. खूप सुंदर, युनिक आणि अँटिक ही वस्तू आहे. अशा वेगवेगळ्या वस्तू तुम्ही इथे बघू शकताय. प्राण्यांमध्ये आहेत. अशा हनुमानाची, पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे. 400-500 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला येईल. आणि याच्यामध्ये तुम्ही जर इथे बघितलात तर डिस्प्लेमध्ये तुम्हाला भरपूर देवांच्या मूर्ती वगैरे सगळ्या बघायला मिळतील. हे बघू शकताय, सरस्वती, लक्ष्मी आणि गणेश. आणि हे खूप सुंदर आहे आणि एकदम 1000-1500 च्या रेंजमध्ये तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. इथे बघितलात तर साईजनुसार याचे रेट असणार आहेत. आणि इथे आलात की तुम्हाला सगळे देव किंवा देवाच्या मूर्ती मिळणार आहेत. आणि इथे बघू शकता, ही खूप इथे बघू शकताय राधाकृष्णाच्या या मूर्ती आहेत. खूप सुंदर व्हरायटी आहे. आणि गणपती बाप्पाचे खूप जड आहे, तुम्ही उचलून बघा, तुम्हाला उचलता पण नाही येणार. हे उचलणार पण नाही, हलत पण नाहीये जाग्यावरच. 20-25 किलो तरी असेल. त्याचं वजन असणार. हो, 20-25 किलो पेक्षा सुद्धा जास्त आहे.
हालत पण नाहीये ते खरं सांगायचं म्हणजे. हे ऍस्ट्रे आहे. ऍस्ट्रे. हे बघा अच्छा. इथे सिगरेट ठेवायचंय. हा हा. शौकीन लोकांसाठी असते. शौकीन लोकांचे काम हा. आहे ते. हे ऍस्ट्रे आहेत, डेकोरेटिव्ह पीस हा आहे. डेकोरेटिव्ह पीस. हे आपले चमचे आहेत, पलते आहेत, पितळ मध्ये ओरिजिनल. पित्तळ मध्ये ओरिजिनल Original, आणि हा. जाड जूड आहेत, मजबूत आहेत. हे काय हे सगळे येणाऱ्या पिढीत पण आठवतील की आमचे आजी हा, हा, आजोबा हा. असं सोडून गेले ह्या हो. गोष्टी. आणि हा ग्लास वाईन आहे, ग्लासेस वाईन ग्लास पितळ मध्ये. ओके. आणि हे हेच दिसतो दिवा दिसतो, दिवा आहे. आरतीचा दिवा आरती आहे. दिवा. हा, सिंह. आणि हे काय पूर्ण नाही हे ताटच आहे. हे अच्छा. आता केकू वगैरे हे ठेवायला. हा कुंकाचा करंडा फार छान आहे बघा, मस्त साफसफाईला पण छान आहे, घासायला वगैरे छान आहे. म्हणजे काहीतरी नवीन नवीन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. इथे बघू शकताय हा पण दिव्याचाच प्रकार आहे. आणि इथे बाळकृष्णाची मूर्ती बघू शकताय, खूप मोठी आहे. आता वजन आपण नाही करायचं कारण वजन नाही होऊ शकत या गोष्टीचं, पण भरपूर मोठी आहे आणि एकदम जाडजूड आहे. तर अशा भरपूर वस्तू आहेत इथे बघा. घंटीच्या साईज छान आहे. इथे आलात तर तुम्हाला आणखी एक्सप्लोर करता येणार आहे. समयांच्या पण इथे बघू शकताय, लहान 1 फुटापासून तुम्हाला भरपूर या ठिकाणी 3-4 फुटापर्यंतच्या समया बघायला मिळतील. जसे वजन असेल किंवा जसं त्याची हाईट असेल त्यानुसार रेट असणार आहेत. तुम्हाला अगदी 2-3 हजार रुपयापासून तुम्हाला याच्यामध्ये 10 ते 15 हजार रुपयापर्यंतच्या अगदी सुंदर या ठिकाणी अशा समया मिळणार आहेत. खूप सुंदर व्हरायटी आहे बघू शकताय. इथे लहान मोठ्या साईज आहेत, सगळ्यात छोटी साईज म्हणता येईल ही. आणि इथे बघा खूप सुंदर गाड्या आहेत, डेकोरेशनसाठी वापरायला आपल्याला बदक, हत्ती, मोर सगळं मिळणार आहे याच्यामध्ये. अँटिक वस्तू आहेत, बैलगाड्या आहेत इथे बघू शकताय. बैलगाडी, उंटाची गाडी आहे, एरोप्लेन आहे, स्कूटर आहे, खूप साऱ्या वस्तू आहेत म्हणजे एकदम क्या बात आहे. हे बघा ट्रॅक्टर आहे, हे 2500ला पण हेवी आहे एकदम. अशा लाकडाच्या प्लास्टिकच्या अशा खेळण्या घेण्यापेक्षा हे लाईफ टाईम राहणार आहे आपल्याकडे. हे विमान आहे 1200 रुपयाला. तोफा आहेत, तोफामध्ये पण आपल्याला सुंदर व्हरायटी यांच्याकडे बघायला मिळेल. पितळेच्या आहेत पूर्ण. तर हे सगळे ससे वगैरे हे सगळं आपण डेकोरेशनला वापरू शकतो. आणि इथे शंखाचा दिवा आहे, ह्याच्यामध्ये पण व्हरायटी भरपूर आहेत. इथे बघू शकता हा राऊंडमध्ये आहे आणि हा अशा शेपमध्ये आहे. तर वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला हे दिवे किंवा तुम्हाला असे पण पाहिजे विदाऊट ह्याचे पंती टाईप तर ते पण आहेत. आणि याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज आहेत आणि प्रत्येकावर रेट लिहिलेले आहेत. आणि इथे आल्याच्या नंतर आपला व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे. हे काय हे सगळं डेकोरेशनचं सगळं साहित्य आहे. हे बघा एकदम हेवी आहे, वाघ, सिंह सगळे आहेत इथं. हा बघू शकताय, हा खलबत्ता पण आहे यांच्याकडे आणि याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज आहेत. तुम्ही जर इथे बघितलात तर तुम्हाला साईज पण बघायला मिळतील. अशोक स्तंभ पण आहे. ते गाडीला लावायचे, भिंतीवर लावायचे. जे सरकारी नोकरदार असते त्यांना याची खूप आवड असते किंवा भेट देण्यासाठी असेल. हे वॉल हँगिंग आहे. हे वॉल हँगिंग आहे. वॉल हँगिंग मध्ये अनलिमिटेड व्हरायटी मिळेल. वॉल हँगिंग मध्ये हो. हा माशाच्या शेप मध्ये लॉक आहे, एकदम युनिक व्हरायटी आहे फक्त डेकोरेशन साठी आहे. छान आहे, काहीतरी वेगळं. हे बघा अँटिक उर्लीचं कलेक्शन आहे. लहान मोठ्या साईज आहेत, असे दाराला लावण्यासाठी स्वस्तिक आहेत, सूर्यनारायण आहेत, खूप साऱ्या व्हरायटी. आणि इथे बघितलं तर बैलगाड्यामध्ये पण खूप मोठ्या मोठ्या साईज आहेत इथे. आणि हे वुडन मध्ये लॅम्प आहेत. आपला मोठा हॉल असेल तर त्या हॉल मध्ये खूप छान दिसतो. फ्लोर लॅम्प, सीलिंग लॅम्प, वॉल लॅम्प सगळे लाईट मध्ये पण आता आपलं मटेरियल ऍड होणार आहे. ओके. हो, तर लाईट म्हणजे एका ठिकाणी आले की दुसरीकडे जायचीच गरज नाही. आता सीलिंगचे झुंबर वगैरे ते येणार पुढच्या नवीन वर्षात, ते पण तुम्हाला भरपूर व्हरायटी. वन स्टॉप सोल्युशन आहे. वन स्टॉप सोल्युशन. फर्निचर पासून, होम डेकोर पासून, लाइटिंग पासून ज्या पाहिजे ते वन रूफ अंडर वन रूफ. आणि हा बघू शकताय पूर्ण पूजा थाळीचा सेट आहे. याच्यामध्ये अशा प्रकारची घंटी दिलेली आहे, आरती आहे, नैवेद्यासाठी वाटी आहे आणि ही अशा प्रकारची हे निरांजन आहे, ही आरती आहे आणि हे अगरबत्तीचं स्टँड आहे आणि पूर्ण मीनाकारी केलेलं ताट आहे. जवळपास 4-4.5 हजार रुपयाला हे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे. पितळ ओरिजिनल ब्रास मध्ये हे वस्तू हे ना हे आणि ओरिजिनल ब्रास मध्ये आहे. आणि इथे तिरुपती बालाजीचं इथे बघू शकताय मूर्ती आहे, खूप छान आणि जवळपास वजनदार आहे.
रेट तुम्ही इथे बघू शकता लिहिलेले आहेत आणि याच्यावर आपला व्हिडिओ बघून आल्याच्या नंतर नक्की डिस्काउंट मिळणार आहे. दिव्यांमध्ये यांच्याकडे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. उरली पण आहे त्यांच्याकडे, तुम्हाला जर डेकोरेशनला स्वस्त मस्त उरली खरेदी करायचे. मोठे मोठे साईज पासून छोटी छोटी साईज पर्यंत मिळेल या उरलीमध्ये तुम्हाला. हे बघा 1.5 फुटापासून 6 इंच पर्यंत. इथे बघू शकताय वॉल हँगिंग खूप सुंदर दिलेले आहेत. तुमच्या मेन गेटच्या बाहेर असे लावायला फार छान दिसतील आणि याच्यामध्ये लहान मोठ्या साईज आहेत, व्हरायटी आहे. त्याच्यावर शुभ लाभ लिहिलेला आहे. इथे बघू शकताय खूप सुंदर सुंदर आहेत. इथे गणेशाचं पण आहे याच्यावर आणि हे बघू शकताय हे थोडंसं सुंदर आणि मोठं आहे आणि याच्यावर गणपती आहे, राधाकृष्ण आहेत, हनुमानजी, महादेव आणि याच्यामध्ये व्हरायटी बघू शकताय. भरपूर व्हरायटी आहे. अनलिमिटेड कलेक्शन आहे. जवळपास 15,000 प्लस व्हरायटी तुम्हाला ऐरावत हँडीक्राफ्टमध्ये बघायला मिळतील. आणि ते बुद्धाचे स्टॅच्यू बघू शकताय किंवा बुद्धाचे फेस आहेत आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि ते प्युअर पितळेमध्ये आहेत. लांबन दिवे तुम्ही वरती बघू शकताय, घंट्या आहेत, लांबन दिवे आहेत मंदिरासाठी किंवा तुमच्या घरामध्ये काही डेकोरेशन करायचे त्यासाठी छान आहे. मोठ्या मंदिरात जर घंटी लावायची तर ते हे सुद्धा घंटे असं. छान. या ठिकाणी इथे बघू शकताय पितळेचा टेलिफोन आहे आणि वर्किंग आहे. फार छान आहे. तुम्ही इथे बघू शकताय मस्त. तुम्हाला जर काही छान पाहिजे असेल, युनिक पाहिजे असेल आणि एकदम असं अँटिक पाहिजे असेल तर तुम्ही ऐरावत हँडीक्राफ्टला जर व्हिजिट केला तर तुम्हाला अशा सुंदर वस्तू मिळणार आहेत. वेगवेगळे मॉडेल पण अवेलेबल आहे या टेलिफोन याच्यामध्ये. हे बघा हे सगळे वर्किंग आहेत टेलिफोन मध्ये. हे काय आहे? टेलिफोन आहे सगळे जे. हे टेलिफोनच आहे का? हे थोडंसं वेगळं गांधी टेलिफोन. गांधी टेलिफोन गदर फिल्म मध्ये दाखवला तो. अच्छा. आणि हा पण थोडासा वेगळा युनिक कार्विंग केलेला आहे. तर आपलं इंजिनचं घड्याळ पण आहे ते बघा पुढे. हे वालं ना इंजिनचं घड्याळ. रेल्वेचं इंजिन आहे. रेल्वेचं इंजिन. अच्छा. म्हणजे काहीतरी नवीन बघायला मिळतं आपल्याला इथे आलं की. ते आता समोरच्या भिंतीवर बघा ते वेगळे वेगळे पितळच्या वस्तू, कॅन्डल स्टँड, मोठ्यातले दिवे. आणि हे पण डोरबेल आहे ना? हो डोरबेल आहे. हे बघा डोरबेल. लाईट वरची असण्यापेक्षा अशी थोडीशी असली की बरी वाटते. डोरबेल छान. त्याच्यानंतर ते लहान मुलाच्या रूम मध्ये जर असं बाईकचं घड्याळ लावायचं असेल तर ते घड्याळ ऑप्शन आहे. बाईक वर घड्याळ लहान मुलांसाठी. लहान मुलांचे. हे बघा हे गाय वासरू आहे आणि एकदम हेवी आहे. गाय वासराच्या तुम्हाला याच्यावर लक्ष्मीचं वगैरे पूर्ण चित्र आहे. याचे इथे बुद्धाचं जे आहे हे पण पूर्ण ब्रास मध्येच आहे. अशा सुंदर सुंदर वस्तू आहेत ज्या रेअर तुम्हाला बघायला मिळतात, कुठेही बघायला मिळत नाहीत. सो इथे आलात तर तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करता येणार आहे. हे बघा लहान मोठ्या साईज मध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण बघू शकता स्वीट होम की हँगर. चावे अडकायला, पिशवी वगैरे अडकायला ते दरवाजाच्या मागे किंवा भिंतीवर लावू शकता असं. आणि हे त्यामधल्या व्हरायटी.